हॅलो सर्वांना, आपल्या व्हिडिओमध्ये बघू शकता आपलं गिन्नी गवत, आपल्या म्हशीचा चारा कसा हिरवा हिरवा झाला आहे. त्याला पाणी दे चालू आहे. त्याची वाढ होण्यासाठी सारखं पाणी चालू ठेवावं लागतं, हिरवं राहते. मग तिथं पाणी चालू आहे त्याच्यासाठी. आपल्याला आता आज तीळ झाडायचे आहेत. तिकडं तीळ झाडायची तयारी चालू आहे आणि ती झाडं पण लागलेली आहेत. मग माझी आई माझे वडील तिथं तिळाच्या खड्यावर आहेत. खरंच म्हणायचे झाडायला लागले. हां, तिने चालू पण केलेलं आहे. आपल्या इथं भोपळ्याचा वेल आहे आणि ती बघ आता ती झाडी ती कशी बुचड लावलेले आहे तिने. मी नुसतं तर तिने अर्धी तीळ 4 बुचड बहुतेक झालेले, 1 2 आणि तिच्या हातामध्ये ते 3रं बुचड आहे. ती कशी झाडी ती बघा. ती तुम्हाला माहीत नसेल तीळ झाडायचं कसं असते. असे ते 2 पेंड्या घ्यायच्या, एकाला एक मारायच्या आणि ते पडते. मग एवढं पटापटा पडते ती येते ती पूर्ण. ते 15 दिवस झालं काढलेली आहे आता तिळाची झाडं. ते उन्हामध्ये तिथं बुचडं करून लावलेले. ती झाडाय चालू आहे. झाडला इकडे टाकते ती. मी म्हणत होती तिला झाड लागते, पण ती ऐकते का? ते चालू आहे झाडणं. तिने एकटीने तेवढं झाडलं आहे. आणि तिळाचं कसं असणं माहिती आहे ना तुम्हाला. एक आत्ता झाडलं ना, पहिल्या वेळेस झाडायला चालू आहे. एवढे पहिल्या वेळेस एवढे जास्त पडतात खूप. मग दुसऱ्या वेळेस 2-3 वेळेस झाडतात. परत करून लावायचे. आता बघू शकताय तुम्ही कसे ते पडलेले खूप सारे. ते झाडं चालूच आहे. आता उद्या बुचडं बांधायचे, परत बुचडं लावायचे. हे बघा आपण तुम्ही बघू शकता 1 2 3 आणि 4 बुचडं झाडलेले आहेत आणि ते लावले पण आम्ही दोघीजणी. आणि बाकीचे राहिलेले तिच्यासमोर. आणि तिचं चाललं आहे. तिला म्हणत होते मी मोठी थप्पड घे, तर तिने ऐकलं नाही. त्या थप्पडवर लावायला, झाडायला आणि लावायला ते टाकायला जागाच नाही आहे. आता ती सारायली तर सारू द्या. आणि तिच्यासमोरचे आहे ना, ती झाडाचे राहिलेले आणि पलीकडे लावलेले. आता डबल ती जागा मोकळी केली तिथे झाडायचे. आता डायरेक्ट उपटायला झालं आमचं. ते उपण्याला चालू केलं आहे. तुम्हाला उपरणं माहिती आहे का? उपणं ती वारच नव्हतं. ती वारच वेट करते. तिला वाटते वारं येईन, आत्ता येईन. आणि काही म्हणे गावाकडंच राहतं बरं. गावाकडचं भारी असते. गावाकडचं हे तर खूपच दिवस मी तर बघितलंच नाही. खूप दिवस झालं की उपणायचं त्याचं. ते वारं आलं होतं झालं चालू. उपणायचं चालू. उपणं चालू केलं तिने. तरी पण थोडंच वारं होतं, कारण दिवस तरी पण 4 वाजले होते. 4 वाजले आता सध्या. वारं थोडंच होतं. बघा कशी पडती ती. खरंच काही म्हणे शेतकऱ्याच्या घरी दिसतं फक्त बरं. गावाकडं खूप भारी खूप भारी. बघा तीळ बघू शकताय कसे पांढरे शुभ्र आहे. आणि ते शेतकऱ्याच्या घरी बिना पॉलिशचे. आपल्याला घरी शेतकऱ्याच्या घरीच खायला भेटू शकते. कसे भारी आहे ना. खूप पांढरे शुभ्र होते ते. ती घाण आहे तर चालून वगैरे. आणि माझं तर काही नाही काही खाणं चालू होतं. आणि ती उपणत होती, मी खात होते. जाऊ द्या आपलं म्हणलं खाऊन तरी घ्यावं. मला म्हणजे खाऊच असं वाटत होतं. ती सारीत होती. एवढा कचरा दिला आहे त्याच्यामध्ये. पण पार्लरही असतं ना, लगेच पडते ते झाडाच्या वेळेस. आता त्याला नीट क्लीन ते वगैरे करायचं. तिने उपरले काही. आणि तिकडे बघा आमचे चिनू मिनू शेळीचे पिल्ले. त्यांचं खाण्याचं एवढं चालू आहे की त्यांची कानाला पण पांढरं लागलेलं. त्यांना हाणलं ना, आता हाणलं की लगेच थोड्या वेळाने परत येते. आणि आपण परत मी जाणार झाडायला, लगेच ते परत येणार. एवढे हे त्याला किती हाणलं तरी पण ते येतच राहते. पण खूप भारी ते. त्यांच्याशिवाय करमतच नाही आम्हाला. आता बघा परत आलं की नाही. तर मी 3दा 4दा झाडला हाणला असेल एवढ्या निसती तीळ झाडूच तरच ते परत जाते. ही बघू शकता ती तिकडून आलेली. तिला झाडू लागायला ती आली तर डायरेक्टच ती म्हणे तू उपणायचं नाही काही नाही. त्यातले कचरा राहतो. म्हणलं तरी हवा नाही काही नाही. तू डायरेक्ट चाळ. आणि चाळल्यानंतर उपण. आता ती चाळायला चालू केले.
आता चाळल्यानंतर होईल क्लीन सगळं. अगं तसं नको, आधी चाळून घेऊ सगळी म्हणजे आधी चाळून घ्यायचे आणि नंतर उकण्याचे येते. आता काही म्हणा हे खूपच भारी आहे. फक्त काही म्हणाशे गावाकडची मजा थोडी वेगळीच असती. फक्त आणवलं. हॅलो बाय सर्वांना, सगळ्यांना आज एवढं